जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। सांगली मिरज रस्त्यावरील विश्रामबाग येथील अतिक्रमण हटवण्याचे काम करीत असताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी नागार्जुन नागप्पा मद्रासी, राहणार आंबेडकर रस्ता, मद्रासी कॉलनी, सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विश्रामबाग परिसरातील जुना जकात नाका परिसरात असणारी अतिक्रमित खोके हटवण्याचे काम सोमवार दिनांक 16 रोजी सुरू होते। त्यावेळी संशयित तानाजी सावंत, विक्रांत रणभिसे आणि हबीब जमादार, पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही, यांनी जाणीवपूर्वक फिर्यादी मद्रासी आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे।